नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर हा व्हिडिओ आहे 8 फेब्रुवारीचा, म्हणजे गजानन महाराजांचा प्रगट दिन होता त्या दिवशीचा. तर आज होता गजानन महाराजांचा प्रगट दिन आणि गजानन महाराजांचा प्रगट दिन म्हटलं की शरीरात अंगात कसा उत्साह संचारतो, तसंच काहीसं झालं होतं मला. आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवली होती. तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि 4 वर्ष झाली मी या घरामध्ये आले, तेव्हापासून महाराजांचा प्रगट दिन साजरा करते. अगदी साध्या पद्धतीने करते. पहिल्या वर्षी मी घरीच साजरा केला. दुसऱ्या वर्षीपासून मग भजन ठेवण्यास सुरुवात केली. भजन ठेवायचं आणि मग त्याच ज्या माझ्या मैत्रिणी आहे त्यांनाच मग मसाले भात, पहिल्या वर्षी पुरण केलं होतं. मसाले भात, पुरण, दह्याची कढी वगैरे केलं होतं मी आणि आता यावेळेस जिलेबीचं बोलवणार आहे. कारण पुरणाचं म्हटलं तर सकाळीच सगळं ताजं-ताजं बनवायला वेळ लागतो आणि मग घराजवळ गजानन मंदिर आहे, तिथून पण पालखी निघते. त्यामुळे मग स्वयंपाकाला पण उशीर होतो. तर म्हटलं चला यावर्षी मसाले भात, जिलेबी, झुणका भाकर हेच बनवावं. म्हणून मग सगळे कामं तर आवरून घेतले होते मी आणि सकाळी बिलकुल 3:30ला उठले. 3:30ला उठून अंगणामध्ये पाणी मारून घेतलं छान पूर्ण अंगणामध्ये आणि मला अंगणामध्येच पाणी मारायसाठी वेळ लागतो. त्यानंतर रांगोळी काढून घेतली छान, घर झाडून टाकलं, फरच्या पुसून घेतल्या आणि त्यानंतर मग केली अंघोळ आणि आता वाजले होते बरोबर एवढे पूर्ण कामेपर्यंत 5 वाजून गेले होते आणि 5 वाजले आणि मला पुन्हा मसाला भात बनवायचा होता. 3 पायल्याचा मसाला भात, झुणका भाकर बनवायची होती आणि पूजा पण मांडायची होती. आदल्या रात्रीच मी सगळे भांडे वगैरे, पूजेचं साहित्य सगळं हॉलमध्ये काढून ठेवलं होतं, जिथे मी पूजा मांडणार होती तिथे. आणि आता मला बनवायचं होतं झुणका भाकर. तर झुणका भाकर बनवण्यासाठी पहिले म्हणजे झुणका बनवून घेणार होते. झुणका म्हणजे बेसनच. तर बेसन फक्त हे घट्ट बनवायचं आणि मोकळं बनवायचं. तर त्यासाठी पहिले कढई तापवून घेतली. कढईमध्ये तेल टाकलं, जिरा मोहरीची छान फोडणी दिली. त्यानंतर कांदे, मिरची टाकून घेतले. कांदे, मिरची छान फ्राय झाल्यानंतर मग त्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, लसण, अद्रक आणि सांबार हे ठेचून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये, ते टाकून घेतलं. त्यानंतर मग त्यामध्ये तिखट, मीठ आपल्याला पाहिजे तेवढं तिखट, मीठ टाकायचं आणि टमाटर टाकून छान शिजू द्यायचं. टमाटर सगळे शिजले की मग त्यामध्ये आपल्याला जेवढा झुणका बनवायचा आहे तर तेवढं पाणी टाकायचं आणि छान पाण्याला उकळी आली की मग बेसन त्यामध्ये टाकायचं आणि छान फिरवून घ्यायचं आणि घट्टसर गोळा होईपर्यंत बेसन छान टाकत राहायचं. त्यानंतरच मग बेसन छान मोकळं होतं आणि हा झुणका खूप छान लागतो आणि अगदी छान शिजतो पण. नाहीतर खूप जण तेलामध्ये शिजवतात आणि वरून फक्त पाण्याची शिपके मारतात. तर ते बेसन पचायला थोडं जड असतं. परंतु हे बेसन छान अगदी शिजतं. त्यामुळे याच पद्धतीने मी झुणका बनवते. आता झुणका बनवून दुसऱ्या शेगडीवर ठेवला होता. म्हणजे कढई उचलून घेतली होती आणि आता बनवणार होती भाकरी. तर भाकरी बघा यावेळेस माझी ज्वारी पूर्णपणे संपली होती. फक्त 1 वाटी ज्वारी बाकी होती आणि 1 किलो माझ्याकडे बाजरी होती. तर तेच मी आदल्या दिवशी दळून आणली होती आणि बाजरीची भाकरी महाराजांना खूप आवडते. तर माहीत नाही यावेळेस बाजरी कशी होती माझ्याकडे माहीत नाही. तर बाजरीच्याच छान भाकरी बनवून घेतल्या आणि त्या पण अगदी पोळीसारख्या लाटून बनवल्या आणि इतक्या छान झाल्या त्या भाकरी काय सांगू. त्यानंतर बनवला मिरचीचा ठेचा आणि 2 नैवेद्य तयार केले. एक महाराजांच्या मंदिरात न्यायचं होतं, गजानन महाराजांच्या आणि एक घरी ठेवायचं होतं. तर आता मी पूजा मांडून घेतली होती, घरची आरती करायची होती आणि बघा 5:45 वाजले होते बरोबर. मी 5 वाजता करायला लागले स्वयंपाक, तर 5:45 वाजले होते आणि अजूनही म्हणजे दिवस उजळायचाच होता. दिवस उजळायला सुरुवात झाली होती आणि आता मी चालली आहे मंदिरामध्ये. कारण मंदिरामध्ये अभिषेकाला सुरुवात झाली होती. घरी सगळा आवाज येतो, कारण माईक लावल्यामुळे घरी सगळा आवाज येतो माईकचा. तर चला म्हटलं आता पूजेला सुरुवात झाली आहे, तर पहिले थोडीशी पूजा पाहून येऊया म्हणून मग मंदिरात गेले आणि नमस्कार पण करून येऊया म्हटलं महाराजांना. तर आले तर महाराजांचा अभिषेक सुरू व्हायचाच होता, पूजा सुरू होती. अभिषेकाला वेळ होता त्यामुळे मग मी घरी आली. घरी पूजा पहिले मांडून घेतली होती मी आणि फक्त आता मला करायची होती आरती. घरी आल्यानंतर छान आरती करून घेतली. सासूबाईची अंघोळ व्हायचीच होती माझ्या, कारण त्यांना पण यायचं होतं पालखीमध्ये आणि आरती केल्यानंतर मग 8 वाजता मंदिरातून पालखी निघणार होती. तर त्या पालखीसाठी पुन्हा जायचं होतं मला. तर मी छान क्रीम कलरची साडी ठरवली होती सगळ्या म्हणजे ज्या महिला आहेत आरती मंडळ त्यांनी, त्या सगळ्यांनी. त्यानंतर मग पालखीत जाणार. तर पहिले आरती करून घेतली. देवांना छान कापूर दिला. त्यानंतर जे आपलं मेन गेट असतं, ज्या गेटमधून आपण बाहेर निघतो, त्याला पण छान ओवाळून घ्यायचं, कापूर द्यायचं. म्हणजे त्याने काय होते, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती घरामध्येच राहते. आपण जी काही पूजा मांडतो आणि ती जी एनर्जी तयार होते, म्हणजे जे पॉझिटिव्ह विचार म्हणा किंवा पॉझिटिव्ह एनर्जी, ते
घरामध्ये ना खूप छान वातावरण तयार होतं त्याने. आणि बाहेर जो आपण कापूर जाळतो, आरती करतो, त्याने मनातही एक तर चांगले विचार येतात आणि छान वाटतं. तर छान सगळ्या घरभर आरती फिरवली. त्यानंतर मग सासूबाईंना कापूर दिला, मी घेतला आणि बघा छान मिरचीचा ठेचा, झुणका भाकर आणि आता फक्त मला मसाला भात बनवायचा होता. तर वैष्णवी म्हणाली, की "मम्मी तू जा पालखीमध्ये, मी मसाले भात बनवते." परंतु पालखीला वेळ होता त्यामुळे मग मी मसाले भात पण फोडणीला घालून घेतला आणि तो बरोबर 7:30 वाजेपर्यंत शिजून माझा मसाले भात तयार झाला. या पद्धतीने घरातली पण छान पूजा करून घेतली होती आणि महाराजांची पण छान पूजा करून घेतली होती आणि 3 पेल्याचा बरोबर मसाले भात बनवला होता मी. आता फक्त जिलेबी आणायची होती. तर वैष्णवीला सांगितलं होतं, की "तू मार्केटमधनं जिलेबी आणून ठेव, तोपर्यंत मी पालखीमध्ये जाऊन येते." आणि बघा मसाले भात पण छान झाला होता आणि शिजला पण होता छान. आता हा मी झाकून ठेवेल आणि आता मला जायचं होतं पालखीला. कारण 8 वाजले होते आणि 8 वाजता पालखी निघणार होती. मंदिरमध्ये सगळेजण छान जमले होते. आरती करून घेतली आणि त्यानंतर आता निघाली आहे पालखी. त्यानंतर आले घरी, कारण घरी पण माझ्या आरती व्हायची होती 12ची, सकाळची झाली होती आणि आता 12 वाजताची आरती व्हायची होती. कारण 5 भजनं झाल्यानंतरच मग मी आरती करणार होते. तर माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, 5 भजनं म्हटली. त्यानंतर मग आरती करून घेतली. आरती केल्यानंतर हे जे भजन मंडळ होतं, त्यांना जेवायला दिलं. जेवणाचा व्हिडिओ काढायचं काही मला आठवण आलीच नाही. आणि त्यानंतर या जेवण करून गेल्यानंतर मग माझ्या ज्या बाकीच्या मैत्रिणी होत्या, त्या पण एक-एक करून म्हणजे 4-5 जणी अशा येत गेल्या. तर आता मला पण जेवण करायचं होतं कारण 2:30 वाजून गेले होते आणि माझं जेवण पण व्हायचंच होतं. मग या आल्या जेवण करायसाठी यांच्यासोबतच आता मी जेवण करणार होते. मी माझी तयारी मोडून घेतली, दुसरी साडी नेसली साधीच आणि आता जेवण करणार आहे. जेवण झाल्यानंतर पुन्हा मला मंदिरात जायचं होतं. कारण संध्याकाळचा जो कार्यक्रम होता महाप्रसादाचा, त्याची अरेंजमेंट काही पुरुषांकडे, काही स्त्रियांकडे अशी दिली होती. म्हणजे प्रत्येकाने आपापली कामे वाटून घेतली होती आणि बघा 4 वाजले होते आणि इतकं छान सूर्यकिरण देवघरावर पडलं होतं, खूप छान. आणि आता संध्याकाळचे होतं साडीचा कलर लाल. तर लाल कलरची साडी नेसली, मंदिरात आली छान आणि बघा आरतीला किती सारी गर्दी होती. असं वाटत होतं की जणू काही शेगावलाच आपण आहो खरं असं वाटत होतं. आणि बघा इतका छान कार्यक्रम झाला महाप्रसादाचा सुद्धा. ते काही मी शूट करू शकले नाही कारण खूप गर्दी होती आणि गर्दीमधून आमच्याकडे नियोजन होतं महाप्रसादाचं त्यामुळे आणि सगळी अरेंजमेंट असल्यामुळे काही व्हिडिओ शूट करू शकले नाही. चला तर मग इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.